अंबरनाथमध्ये काँग्रेसने निलंबित केलेल्या 11 नगरसेवकांनी आज भाजपत प्रवेश केलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। अंबरनाथमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने मोठी खेळी केली होती। भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीचे आणि अपक्ष असे मिळून 31 नगरसेवक एकत्र करत अंबरनाथ विकास आघाडी स्थापन झाली। मात्र या आघाडीत भाजप आणि काँग्रेस एकत्र आल्यानं राज्यभर त्याची चर्चा रंगली। त्यानंतर काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तिथल्या सर्वच नगरसेवकांचं निलंबन केलं होतं। या सर्व 11 नगरसेवकांनी आता भाजपत प्रवेश केलाय। या पक्षप्रवेशानंतर काँग्रेसने कायदेशीर कारवाईचा इशारा दिलाय। भारतीय जनता पक्षाच्या लेटर पॅडवर अंबरनाथ विकास आघाडी ही त्यांनी रजिस्टर करण्याच्या अनुषंगाने कलेक्टरला पत्र दिलं। त्यामध्ये काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचाही समावेश होता। मुळात ही निवडणूक आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढलो। ही निवडणूक आम्ही शिंदे शिवसेनेच्या विरोधात लढलो। शिंदे शिवसेनेची तिथे प्रचंड दहशत आहे। त्या ठिकाणी कोणालाही ते उभं राहू द्यायला तयार नव्हते। अशा परिस्थितीत आमचा नगराध्यक्ष आणि संपूर्ण पॅनल आम्ही अंबरनाथला उभं केलं। एकमेकांच्या विरोधात आम्ही लढलो। मात्र निवडणुकीमध्ये आमच्या उमेदवाराचा, आमच्या पक्षाचा पराभव झाला। तसाच शिंदे शिवसेनेचाही पराभव झाला आणि भारतीय जनता पक्ष निवडून आला। निवडून आल्यानंतर काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी त्यांची भूमिका पक्ष म्हणून ठेवणे आवश्यक होती। मात्र त्यांनी ती भूमिका ही ठेवली नाही। त्यांनी थेट स्वरूपाच्या मध्ये भाजपमध्ये ला सपोर्ट जो केला हा चुकीचा आहे। आम्ही त्यांना निलंबित करतो आणि बघा विडंबना, आणि भारतीय जनता पक्ष त्यांना स्वतःच्या पक्षात प्रवेश देतो। म्हणजे भारतीय जनता पक्षाने सगळ्या गोष्टी कशा गुंडाळून ठेवल्या याचं उदाहरण आहे। काँग्रेस पार्टी किंचित होत आहे आणि म्हणून त्यांचा वेळा झालेला अध्यक्ष, ज्याला मनोरुग्णालयामध्ये टाकायची गरज आहे, तो अध्यक्ष म्हणतो आहे देवेंद्र फडणवीसवर टीका करताय। काँग्रेसच्या अध्यक्षाला मनोरुग्णालयात टाकण्याची वेळ आली आहे। नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो पराभव झाला, हा पराभवातनं त्या हर्षवर्धन सपकाळचं पद देण्याची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।